सरकार मोदींचा आणि सिस्टम राहुल गांधींची. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. त्यावेळी केंद्र सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यानुसार जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरीही या निर्णयाचं श्रेय देशातील जनतेनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं. सरकार मोदींची आणि सिस्टम राहुल गांधींचं सुरू आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा सातत्याने धरून ठेवला होता. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. याशिवाय जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून अशा वेळी घेण्यात आला ज्यावेळी देशातील जनता पहलगाम हल्ल्यावरून सरकारला प्रश्न विचारत आहे. पण जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत मोदी सरकारनं जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केलाय असाही आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. आगामी काळात बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका आणि पहलगाम दहशतवादी हल्ला याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात यावर निर्णय होत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या 27 नागरिकांवर बोलावं असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.